मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साहेबराव रडण्याचं नाटक करत म्हणतो, आता मंजुळा आणि सगुणाबाई म्हणजेच माझ्या सासूबाई मला कधीही माफ करणार नाही. मी आता इथून गेलेलंच बरं. माझ्या मोठ्या सरकारांच्या चुकीची शिक्षा मीच भोगलेली बरी. ती बापाच्या चुकीची शिक्षा मुलालाच नेहमी भोगावी लागते, तसं मीही भोगतो असं म्हणून तो जायला निघतो. त्यावेळी आता मल्हार त्याला अडवत म्हणतो की नाही साहेबराव, आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही असं म्हणून आता तो साहेबरावाला थांबवतो आणि म्हणतो की मी त्या दोघींचा निर्णय ऐकून येतो, नक्की त्यांचं काय म्हणणं आहे हे मला पाहायचंय. असं म्हणून तो साहेबरावाला आता रूममध्ये कोंडून ठेवतो, बाहेरून लॉक लावतो आणि ती चावी देखील स्वतःबरोबर घेऊन जातो. तेव्हा मोनिका आता खूपच घाबरते आणि म्हणते की आता काही खरं नाही, मल्हारने तर लॉक लावलं आहे, पोलिसांना तो बोलवतं की काय याचीच भीती तिला वाटते आणि म्हणते की जर पोलीस आले तर माझं पितळही उघड पडेल, कारण की जर साहेबरावाने माझं नाव सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आतमध्ये साहेबराव आता गालातल्या गालात हसत असतो. तो म्हणतो अजून काही दिवस इकडेच मला मुक्काम करावा लागेल. इकडे मंजुळा आणि सगुणा या दोघीही बोलत असतात. तेवढ्यातच तेथे आता मल्हार आणि स्वरा हे दोघेही येतात. तेव्हा साहेबराव खरंच खूप चांगले आहेत, ते खूप सुधारले आहेत आणि तुमच्या मुलीचा साखरपुडा त्यांच्याबरोबर झाला होता, तर मग तुम्ही लग्नच का लावून देत नाही, त्यांच्या मनाशी का खेळ करताय असं मल्हार आता सगुणाला विचारतो. तेव्हा सगुणा म्हणते, हे पहा साहेब, मी तुम्हाला एकच सांगते, माझ्या मंजुळाचा भलेही साहेबरावाबरोबर साखरपुडा झाला असेल, परंतु तिच्या भांगेत तर कुंकू तुम्हीच भरलं होतं ना. अहो, तुमच्या मोठ्या लोकांसाठी ही गोष्ट खूप छोटी असेल की एखाद्या मुलीच्या भांगेत कुंकू भरलं म्हणजे लग्न झालं नाही, पण आम्ही छोटी लोक, आमच्यामध्ये कुंकवाला खूप महत्त्व आहे आणि ते कुंकू म्हणजे आमच्यासाठी 7 जन्माचं एकमेकांसाठीचं नातं असतं. ते नातं खूप पवित्र असतं. आता तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करून टाका म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी. आता हे ऐकताच इकडे मल्हारला खूप मोठा धक्का बसतो, तर मंजुळाच्या डोळ्यात पाणी येतं. आता स्वरा ही खूपच खुश होते आणि म्हणते, म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न झालंय का गुरुजी? त्यावेळी मल्हार म्हणतो, मोठ्या लोकांचं बोलणं असं ऐकायचं नसतं, तू अगोदर बाहेर जा. तेव्हा ती आता गुपचूप बाहेर जाते. इकडे मल्हार आता सगुणाबाईला समजावतो की माझ्या हातून चुकूनच मंजुळाबाईंच्या भांगेमध्ये कुंकू भरलं गेलंय, परंतु मी तुम्हाला किती वेळा सांगू, हे सगळं काही चुकून झालंय. इकडे स्वरा लपून छपून सर्व बोलणं आता मल्हारचं ऐकू लागते. इकडे मल्हार आता सगुणाला म्हणतो की तुम्हाला माहीत नसेल, माझं लग्न झालंय, मला एक मुलगी आहे. अनवधानाने घडलेल्या गोष्टी एवढ्या तुम्ही कुठे मनाला लावून घेताय आणि त्याचा किती विचार करताय. अहो, माझा स्वतःचा एक संसार आहे, मी मंजुळाबाईंचा नवरा कधीही होऊ शकत नाही, त्यामुळे मी मंजुळाबाईंचा बायको म्हणून कधीही स्वीकार करू शकतच नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा, आत्तासाठी नाही तर आयुष्यभरासाठी, असं मल्हार आता सगुणाला समजावतो. इकडे स्वरा सर्व बोलणं ऐकते. इकडे सगुणा मल्हारला सांगते की तुम्ही सर्व गैरसमज दूर करा, माझं आहे का, माझ्या मुलीला पदरात घ्या. तेव्हा मल्हार आता तेथे घडलेला सर्व प्रकार सांगतो. मंजुळाबाईंच्या भांगेत कुंकू भरलं खरं, परंतु तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तेव्हा हे सर्व काही चुकून झालं. मंजुळाबाईंच्या डोक्यावरचा जेव्हा पदर उडाला तेव्हा मला समजलं की ह्या मंजुळाबाई आहेत आणि क्षणातच माझी वैदही माझ्यासमोर आली आणि मंजुळाबाई माझ्या बायको होऊ शकतात, हा विचार करणं सुद्धा पाप आहे. तुम्हाला काही कळतंय की नाही? त्यावरती सगुणा म्हणते, तुमच्या मोठ्या लोकांसाठी हा नुसता खेळ असेल, परंतु आमच्यासाठी नाही. त्यावरती मल्हार म्हणतो, आपण हे का बोलतोय मला कळतच नाही. साहेबराव आणि मंजुळाबाईंचं लग्न झालं पाहिजे असंच मला वाटतंय. अहो, तुमच्या मनात जर साहेबराव आणि मंजुळाबाईंबद्दल काही गैरसमज असतील तर आपण त्याचा सोक्षमोक्ष इथेच लावून घेऊ, नाहीतर जर काही गैरसमज नसेल तर मग आपण त्या दोघांचं लग्न इथेच लावून देऊ आणि मोठ्या मनाने त्यांचं नातं तुम्ही ॲक्सेप्ट करा. सगुणाबाईला समजावत मल्हार म्हणतो. मल्हारने स्पष्टपणे नकार दिल्याने इकडे सगुणाला खूप टेन्शन येतं. स्वरा देखील सर्व बोलणं ऐकते, तिला वाईट वाटतं. त्यावरती सगुणा हसते आणि म्हणते, माझी परवानगी? अहो, माझी परवानगी तर घेऊच नका, जरा तुमच्यामध्ये चांगुलपणा ठेवा. अहो, हे जग खूप लबाड आहे, आपल्याला कधी कधी खोटेपणाने वागावं लागतं, कधी कधी चलाखीने वागावं लागतं, कधी कधी हुशारीने वागावं लागतं, नाहीतर हे जग आपल्याला विकून खाईल आणि ही जगाची रीत आहे. त्यावेळी मल्हार विचारतो, नक्की तुम्हाला काय म्हणायचंय, मला कळत नाही. तर ती सगुणा म्हणते, जेव्हा तुमची मुलगी मोठी होईल आणि लग्नाला येईल तेव्हा तुम्हाला सर्व काही समजेल. असं म्हणून ती तेथून
जाते। त्यानंतर मंजुळा आता मल्हारची माफी मागत म्हणते, माझ्या आईकडे लक्ष देऊ नका, तिच्या वतीने मी तुमची माफी मागते, मी साहेबरावाकडे पाहते, तोपर्यंत घरातील सर्वांना सांगा, अजिबात माझ्या आईचं म्हणणं मनावर घेऊ नका, असं म्हणून ती तेथून जाते। तर मल्हार विचारात पडतो। इकडे स्वरा मनातल्या मनात विचार करू लागते, तुम्ही काही पण म्हणा गुरुजी, पण आता माझ्या आईचं लग्न होईल ना ते फक्त तुमच्या बरोबरच। इकडे मोनिकाला खूप टेन्शन आलेलं असतं, ती मनातल्या मनात विचार करत असते की मल्हारचं काही उलटसुलट प्लॅनिंग सुरू नाही झालं म्हणजे बरं होईल। आतमध्ये साहेबराव आता वाट पाहत असतो, कधी एकदा मल्हार येतो आणि दार उघडतो। तेवढ्यातच मंजुळा आता बाहेर येते, समोर मोनिकाला पाहते। तेव्हा मंजुळा आता लॉक उघडते आणि आतमध्ये जाते। तेव्हा आता साहेबराव चवताळून धावतो आणि म्हणतो, काय ग, तुझ्या आईला काय झालं होतं, तिने माझ्या कानाखाली मारली। तेव्हा मंजुळा आता घाबरतच म्हणते, मी माझ्या आईला समजवलं आहे, ती पुन्हा अशी कधीही वागणार नाही। आता तुझ्या आईला जाऊन सांग की हे जे काही केलं ना माझ्या चेहऱ्याला ते शेवटचं आहे, नाहीतर स्वप्नात सुद्धा असा विचार केला ना माझ्या कानाखाली मारण्याचा तर सरळ मी त्या सगुनीला तेरडीवर टाकेन। तेव्हा आता मंजुळाला खूप मोठा धक्का बसतो। ते साहेबराव आपले रंग बदलत मंजुळाजवळ जातो आणि तिला म्हणतो, ए मंजुळे, अगं मी तुला बोललोच नाही, तू काय एवढी घाबरतेस। त्यानंतर तो तिला म्हणतो की हे बघ, मी तुला सुद्धा माफ करू शकतो, आपला साखरपुडा झाला आहे आणि तुझ्या आईने आपले मिसअंडरस्टँडिंग केलं आहे ते आता आपण दोघांनी मिळून मिटवलेलं आहे। आता आपला साखरपुडा झाला, नव्या नवरीवणी तू बघू नकोस, अगं आता फक्त नाचायचंय, असं म्हणून तो आता नाचू लागतो। त्यानंतर तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, आता म्हण तू सर्वांना की मला लगीन करावं पाहिजे, साहेबरावच नवरा पाहिजे। आता मंजुळा साहेबरावाच्या दबावाखाली सर्वांसमोर येते। घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात। त्या दोघांना असं एकत्र पाहून सर्वजण आश्चर्याने त्या दोघांकडे पाहू लागतात। त्यावरती काय झालं असं सर्वजण विचारू लागतात। तेव्हा मंजुळा म्हणते, आम्ही दोघांनी मिळून माझ्या आईच्या मनात असणारे डाऊट आता क्लिअर केले आहेत, म्हणूनच आम्ही दोघेही आता लग्न करणार आहोत, असं ती सर्वांना जाहीरपणे सांगते। तिचा चेहरा आता उदास असतो। मल्हारला आणि निरंजन मामाला त्याचबरोबर स्वराला खूप मोठा धक्का बसतो। तर मोनिका, क्षमा आणि विजयला खूपच आनंद होतो। मोनिका आनंदाने उड्या मारू लागते आणि म्हणते, काय गुड न्यूज दिलीत तुम्ही, मला खरंच खूप आनंद झाला। मल्हार पुढे जात ती म्हणते की आता तर आपण तोंड गोड करायलाच हवं। क्षमा पटकन आता पेढे घेऊन येते आणि सर्वांना पेढे देत म्हणते की खरं तर आता लग्न फिक्स झालं। मोनिका पुढे येते आणि म्हणते, मंजुळाबाई, माझ्या हाताने सुद्धा आता तुम्ही गोड खायचंच आहे, असं म्हणून मंजुळाबाईंना ते पेढे भरवते। त्यानंतर मोनिका साहेबरावला म्हणते, काय साहेबराव भाऊजी, आता अजून एक मिसअंडरस्टँडिंग बाकी आहे। तेव्हा मल्हार विचारतो, कोणती? तर आता तुझ्यामध्ये आणि साहेबरावामध्ये जे काही गैरसमज होते ते दूर झालेत, असं मोनिका म्हणते। त्यानंतर साहेबराव म्हणतो, हे सर्व मल्हार गुरुजींनी कशासाठी केलं माहिती आहे का, मंजुळाबाईंची काळजी वाटते ना म्हणून। आता आमच्यामध्ये काहीही मिसअंडरस्टँडिंग नाही, कुणी कुणाची माफीसुद्धा मागायची नाही। त्यानंतर साहेबराव हा मंजुळाचं खूप कौतुक करतो आणि म्हणतो, खरंच त्यांचं नशीब खूप जोरावर आहे, म्हणजेच कसं माहिती आहे का, पण त्यांच्यावर संकट आलं तर घरातील सर्वजण लगेच धावून जातात। आता तो मल्हारचे आभार मानतो आणि म्हणतो, खरंच तुमचे खूप उपकार झाले। मल्हार म्हणतो, अहो साहेबराव, तुम्ही असं का करताय, उपकाराची भाषा करू नका। मोनिका म्हणते, आता तुमचं स्वारी, हे उपकार आभार मानून झाले का, आता आपण सर्वजण हॅप्पी आहोत। तर मग ती स्वराकडे जाते आणि तिला म्हणते, आता घरातील सर्वांनी मंजुळाबाई आणि साहेबराव भाऊजींचं तोंड गोड केलं ना, आता तू सुद्धा तुझ्या आईचं तोंड गोड कर। तेव्हा स्वराला आता खूप वाईट वाटतं, ती आता रडतच आतमध्ये जाते। तर क्षमा आणि विजयला प्रश्न पडतो, हे असं काय झालं। त्यानंतर साहेबराव म्हणतो, एवढा आनंदाचा प्रसंग आहे, कुणीच आता अजिबात तोंड पाडून बसायचं नाही, आता आपण एक छान असा सेल्फी घेऊयात, असं म्हणून तो मंजुळाजवळ उभा राहतो। घरातील सर्वजण आता तिथे त्यांच्या पाठीमागे उभे राहतात। तर मुद्दामच आता साहेबराव मंजुळाच्या खांद्यावर हात ठेवतो, तिला जवळ ओढतो आणि सेल्फी घेतो। इकडे सगुणा मंजुळाचा हातात फोटो घेऊन आता बोलत असते की तुझ्या मनात जी भीती होती ना ती तुझ्या तोंडून बोलत होती, मला माहिती आहे, नक्कीच असं काहीतरी कारण आहे जे तू माझ्यापासून लपवतीये। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये साहेबराव सगुणाला फोन करून सांगतो, ज्या हाताने तू माझ्या कानाखाली मारली त्या हाताने आता तो तुझ्या जावयाचे पाय धुणार। सगुणा खूप घाबरते। दुसरीकडे निरंजन मामा स्वराला म्हणतात की तू बाहेर जाऊन सर्वांना सांग, मी जे म्हणेल तेच होणार। स्वरा आता बाहेर येते आणि सर्वांना सांगते की मी जेव्हा आणि जी तारीख काढेल त्याच तारखेला माझ्या मंजुळा आई आणि साहेबरावाचं लग्न होणार। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।